अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व दत्त भक्तांना माझा सप्रेम नमस्कार. मी सदानंद आडकर सेवेकरी. दत्तभक्त गुरुचरित्रातील अनंत कथा आत्तापर्यंत आपणापर्यंत आम्ही या ठिकाणी सांगतच आलेलो आहे. त्या दृष्टीने परत एकदा कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने गाणगापूर क्षेत्रातील महासत्तीकट्टा महात्म्य हे परत एकदा सर्व भक्तांच्या विनंतीवरून आपणास सांगण्यासाठी परत या ठिकाणी मी आलेलो आहे. आपण सर्वांनी गुरुचरित्र अध्याय 31-32 वाचलेला आहे. महाराजांनी गाणगापूर क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष असताना लाखो भक्तांची दुःख, दैन्य, संकट ही हरण केली आणि त्याचा प्रचार हा संपूर्ण राष्ट्रामध्ये झाला. त्या काळी ही गोष्ट जी आहे ही 600-750 वर्षापूर्वीची आहे. त्या काळी महाराजांचा सगळीकडं जो हे निर्माण झाला, प्रसिद्धी निर्माण झाली आणि त्या प्रसिद्धीच्या पोटी माहूर या क्षेत्रातील एक ब्राह्मण कुटुंब की ज्यांच्या घरातील एक व्यक्ती म्हणजे एका स्त्रीचा पती हा भयंकर दुर्धर आजाराने व्यस्त होता. गावातील अनेक उपचार झाले, अनेक वैद्य झाले, सर्व काही झालं तरी परंतु त्याच्या प्रकृतीत सुधारणा का होईना. त्यावेळेला गावातील लोकांनी सांगितलं, आपण जर आमचं ऐकत असाल तर एक गोष्ट आम्ही तुम्हाला नक्की सांगतो. तर म्हणले सांगा. तर म्हणले गाणगापूर श्री क्षेत्र गाणगापूर या ठिकाणी आपण या आजारी व्यक्तीला तिच्या पत्नीसोबत पाठवा. त्या ठिकाणी त्रैमूर्तीचे अवतार प्रत्यक्ष नरसिंह सरस्वती देहरूपाने त्या ठिकाणी वावरत आहेत. त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या या मुलास बरं वाटेल आणि या संपूर्ण गोष्टीचं म्हणजे त्या ठिकाणी बरं वाटून त्याला संपूर्ण दत्तगुरू महाराजांचे आशीर्वाद मिळतील. अर्थात ती त्या काही लहान वयात लग्न होत असत. त्यामुळे ती लहान आबाला आपल्या सासू सासऱ्यांची परवानगी घेऊन गाणगापूर क्षेत्रामध्ये दत्तगुरू महाराजांच्या चरणी सेवेला आली. परंतु भक्तो, आपण सर्व वाचताच त्या पद्धतीनं गाणगापूर क्षेत्रात आल्यानंतरच असा प्रसंग घडला की त्या ठिकाणी त्याचं आजारपण वाढलं आणि त्याच्यातच त्याचा मृत्यू आला. तो पंचत्वास पावला. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी पंचत्वास पावल्यानंतर त्याची पत्नी जी अत्यंत महान पतिव्रता होती, सती होती, त्यामुळे तिने महाराजांच्या चरणी ती रडू लागली, आकांत करू लागली की गुरु महाराज, तुमच्या चरणाला या ठिकाणी मी माझे पती व्यवस्थित होतील, त्यांना संपूर्ण आयुष्य चांगलं मिळेल म्हणून मी या ठिकाणी घेऊन आलो, तर हे कसं काय असं झालं महाराज म्हणून ते आकांत करू लागली. त्यावेळेला त्या ठिकाणी प्रत्यक्ष दत्तगुरू महाराज सिद्धयोगाच्या रूपात आलेले आहेत. लक्षात घ्या भक्तो, गाणगापूर क्षेत्रातील चिदानंद धर्मशाळेसमोर जो महासती कट्टा आहे त्या कट्ट्याच्या आसपास घडलेली ही प्रत्यक्ष सत्य घटना आहे. आपण गुरुचरित्रात वाचता तर महाराज त्या ठिकाणी दुसऱ्या एका सिद्धयोग्याच्या वेशामध्ये आले आणि त्यांनी त्या भक्त स्त्रीस सांगायला सुरुवात केली की बाई, तू का आकांत करते? जन्माला आलेला प्राणी मरणारच, त्याची एवढी काळजी का करते? लक्षात घे, आयुष्य एक क्षणभंगूर आहे. म्हणून गुरुचरित्रामध्ये अशा 2-4 ओव्या आलेल्या आहेत की पूर येता गंगे प्रती, नाना परीची काष्टे वाहती, फाकती आणिक चौकडे, तैसे आयुष्य जाणणारी, कोण वाचला आहे धरित्री. हे जे तू काही शोक करू लागलास, तुला माहिती आहे का कुठल्या जन्माचा तुझा पती, तू कुठल्या जन्मात कोण होतीस याची काही तुला कल्पना आहे का? तुमचे अनंत जन्म झालेले आहेत, अनंत जन्मातून तुम्ही आलेले आहेत. अनंत जन्म सर्व मनुष्य योनीमध्ये, इतर योनीमध्ये सर्व जीवांची होत असतात, तरी देखील तिचं समाधान झालं नाही.
तरी मग शेवटी महाराजांनी असं केलं की मी तुला हे सर्व अध्यात्म हे ज्ञान या ठिकाणी सांगतो. अर्थात सर्व काही या ठिकाणी सांगता येणं शक्य नाही. जे भाविक गुरुचरित्र 31-32 अध्याय वाचतात त्यांनी त्याचं सखोल अभ्यास करून ज्ञान प्राप्त करून घ्यावं. मग त्यांनी सांगितलं की तू म्हणतेस ते ठीक आहे, तर मी आता हे तुला 2 रुद्राक्ष देतो, ते तुझ्या पतीच्या कानामध्ये बांध आणि नंतर तू या ठिकाणी जे काय करायचं असेल. म्हणजे त्या ठिकाणी महाराजांनी तिला सगळं सांगितलं की पती असता कवण धर्म, पती नसता कवण धर्म, हे सर्व सांगितल्यानंतर ती म्हणली सर्व काही ठीक आहे, परंतु मी गाणगापूर क्षेत्रामध्ये ज्यांच्या आशेने त्यांच्या कृपाप्राप्तीसाठी मी या ठिकाणी आले, त्यांचं दर्शन करून मी या ठिकाणून जाण्याची माझी इच्छा आहे. म्हणून ती नंतर संगमावर गेली. हे सगळे प्रसंग अगदी थोडक्यात या ठिकाणी आपल्याला वर्णन करीत आहे. आणि संगमावर प्रत्यक्ष महाराज ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी वेदध्वनी येत होते. आणि दुरूनच तिने महाराजांना बघितलं आणि साष्टांग दंडवत घातला. त्याला प्रत्यक्ष द्वितीय दत्तावतार सद्गुरू नरसिंह सरस्वतींनी तिला असा आशीर्वाद दिला की अष्टपुत्र सौभाग्यवती भव. अशा पद्धतीनं तिचा जो मृतपती तो महाराजांनी संगमावर ब्राह्मणांकरवी इतरांकरवी त्या ठिकाणी संगमावर आणला आणि अमृतदृष्टी करून, गुरुचरित्रामध्ये उल्लेख आहे, पाहता अमृतदृष्टी करून प्रेत झाले संजीवन. अशी महाराजांची आघात लीला या संपूर्ण 31-32 त्याचं वर्णन आलेलं आहे. हे सर्व मी या ठिकाणी मुद्दाम थोडक्यात आपल्याला सांगितलं आहे. परत एकदा आपण सर्वांनी त्याचा सखोल अभ्यास करावा ही विनंती. आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी महाराजांची जी पालखी संगमावर जाते आणि संगमावरून संध्याकाळी परत येते, त्यावेळेला ती कट्ट्यावर त्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबते. तो महासती कट्टा अतिशय पवित्र असा की दत्त महाराजांचं त्या ठिकाणी संपूर्ण आध्यात्मिक ज्ञान गुरु महाराजांनी त्या ठिकाणी कथन केलं. अशी ती पवित्र जागा आहे. गाणगापूर क्षेत्रात येणाऱ्या भाविकांनी आत्तापर्यंत जर त्या ठिकाणी आले नसतील तर आवर्जून विचारणा करावी की चिदानंद धर्मशाळेसमोर महासती कट्टा कुठे आहे. ज्या ठिकाणी कार्तिक पौर्णिमेला 2 दिवस म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी प्रतिपदेला महाराजांची पालखी आवर्जून त्या ठिकाणी विश्रांती घेते. सर्व भक्तमंडळींना महाराजांचे आशीर्वाद त्या ठिकाणी मिळतात. म्हणून थोडक्यात 31-32 या अध्यायाचं वर्णन आपणाला केलेलं आहे. बाकी सर्वांना दत्तगुरू महाराजांचे आशीर्वाद दिवाळीनंतर मिळतीलच ही दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द या ठिकाणी दत्तगुरूंना अर्पण करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय.